सोडायची अक्कल पाहिजे. पहिली संपत आल्यावर दुसरी भरून घेतली पाहिजे. तर पुढे बांध हे दिसलं पाहिजे ना का दुसऱ्याचं निम. पेरणारा 4 गोष्टीची ज्ञान पाहिजे. बरं दुसरी गोष्ट ही झाली पेरणाराची अक्कल. त्याला जमीन नाही तशीच पाहिजे. ओळी पहा किती सुंदर आहे 12व्या त्यात. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. खडकाळ पेरून काय फायदा. आणि बाजून पेरलेलं बी कधी उतरत. वावर इकलं तरी उतरायचं. पाठ करून पार मारतो नाही. मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह तयार केला का बाबा झाला. अजूनही झालं ते. त्याला घासावाच लागत. ही अशी बोगसगिरी नाही चालत. नाही नाही तुम काय झालं लोकांना असं वाटतं का परमार्थ एकदम सोपा आहे. आणि खरंच सोपा आहे. पण जाणत्याला आहे ज्ञानत्याला नाही. फायनल आता फक्त फटाफट तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंगाला झाली सुरुवात. चिंता बिंता काही करायचं नाही. काही जगात खरं राहिलं नाही. फक्त आता मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. अभंग तुकाराम महाराजांचा कडवे 4 धन्यता व्यक्त करणारा धन्यता शब्द संपला. चिंता बिंत काही करायची नाही. किती कमवा कपाळाला रुपयाच. आणि कवाय झोपाल कवाय उठा 10 8:30लाच तेव्हा चिंता करायची नाही. आज गायक वादक कोणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी विकाजी चंद्र नाटे यांच्या प्रथम श्रद्धाच्या वगैरे त्यांच्या पाठीवर विमलबाई विकाजी नाटे कमलाकर विकाजी नाटे सौ शैला कमलाकर नाटे गंगाधर चंद्र नाटे गोपाल विमाजी नाटे धोंडबाई बाळू गोवर्धने सोन्याबाई शिवराम धोंगडे मीराबाई सुनील धोंगडे शकुंतला भाऊराव राव. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नाटे पाटील परिवार गायक वादक गुणीजर उपसरपंच त्यांच्या पत्नी पोलीस पाटील गायक वाणी सगळ्यांच्या वतीनं चाललेल्या आजच्या ह्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात झाली. फक्त पटापटा तुम्ही बोलायचं. श्राद्ध म्हणजे काय घालायचे किंवा नाही. मरावं कधी कसं मरावं कारण कधी मरावं मरावं कसं सांगून ठेवतो. कसं मरावं सांगून ठेवतो. तुम्हाला मरून दाखवतो. वर नेऊन घालतो. खाली आणून सोडून देतो. मग सोडून देतो. आता फक्त बोलत जायचं. तुम्हाला मरून नाही दाखवतो. स्वर्गात नेऊनही घालतो आणि परत खाली आणतो. फक्त फटाफटा बोलायचा. पहिला म्हणत पटकन उत्तर द्या. उपास करावा किंवा नाही. हा म्हणा नाही म्हणा हे काय पुस्तकात नाही. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. नाही नाही उत्तर आहे. हाला उत्तर आहे. उपास करावा किंवा नाही. ऐका उत्तर आता. जी स्त्री शरीरानं कमकुवत आहे तिनं उपास करू नये. 2 जी स्त्री आजारी आहे तिनं उपास करू नये. आणि 3 जिला शारीरिक कष्ट जास्त आहे तिनं उपास करू नये. का तुम्ही म्हणाल उपास तुम्ही म्हणाल उपास 3रा अध्याय. तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करा. जर आतला देव उपाशी मरत असेल तर बाहेर आरती करून काय करायचं. देव राहिला कुठे. देव राहिला कुठे पुरावा. मी 9वा अध्याय. मी वैकुंठी नसे एक वेळ भानबिंबाई नदी. मग मी कुठे असे गळ्यात माळ मुखात नाम कंठात प्रेम त्याच्या हृदयात मी असे. पुरावा 9वा अध्याय. त्याच्या हृदयामध्ये मी सर्व सुखाचा. मग देव राहिला कुठे हृदयात. तुम्ही उपास कोणता करता. याला पाणी पाजायचं नाही. भाकर घालायची नाही. मग याच्यातला देव जर उपाशी आहे तर बाहेरचा देव तुम्हाला भेटल का. याला पान लागली पाणी द्या. जेवण लागलं. हा जी शेतकरीची बाई आहे शेतकरीच्या बाईने उपास करायचा नाही. कष्ट आहेत आपल्याला. 3 मुळे उसाचे तोडायचे. 4 वजे घास कापायचा आहे. 3 म्हशींचं दूध काढायचे. हा ज्याच्या बायकोला काही काम नाही तिने करू दे उपास. ती तशी रोगायची ती कुठं सुईची. तिला झोपायच्या गोळ्या उठायच्या गोळ्या दिले तरच तिचे डोळे दाखवते नाही तर डोळे वाशाला जाते. तिला गोळे झोपायच्या गोळ्या. जिथं भोग आहे तिथंच रोग आहे. जिथं भोग नाही तिथं काय रोग आले. जिथं भोग आहे तिथं रोग आहे. ही श्रीमंताच्याच घरात रोग घुसले. गरीबाला काय झालंय. हे रस्त्याच्या कडेला भिकारी वाहत आहे. कुत्र्याची कळवण झाली तर उठालं. कुत्रे तू लावला तरी उठलं नाही. तरी इथं मांजरानं उडी मारली बंगल्यात उठला. उघडा फॉर्म भोपळा ही आमची शेतकऱ्याची बाई 10 मुळ्या उसाच्या तोडी ती 3 म्हशींचं दूध काढी. सर्दी होईल ना तिला. याची बायको लिफ्टनं वर जातील लिफ्टनं खाली. मानक्यात गॅप डोळ्याला अंधार आहेत.
अगं तू जगती तरी का आला तर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून तुला त्यालाही दुसरी करता येईल आणि तोही उलथान काय करतो आला ना महिना लागला ना उद्यापासून तुमचा अरे गुरुवा झाली साधू नवरा मेला बिन भाकरीचा पार्वतीनं गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वतीचा मन का उठलाय दुर्गे दुर्गे ढवारी तुझी संसारी शंकर आला काळ्या पिशीत मकान घेऊन 2-4 कुत्रे त्याच्या माग पिशीत नेहमी कुत्र्या अरे ना गुरुवार 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात गुच्छेड्या झाल्या इकडे पाहुण्याचा महाराज काय झालंय महाराज लोक फक्त कडक कपडे घालून निंडायला लागल्यात बायका चपला घालून चपात्या करायला लागल्यात नाही तर जग सुधारलंच नाही तुमचं काय मत आहे काय असं काय किती सुधरू ते अजून तोंडानच खात्यात खायची जागा भरलं ना आणि किती सुधरू डोळे झाकूनच झोपत्या श्रीमंत डोळे वाचून नको काय नाही महाराज घरावरची कौलं गेली स्लॅब आला सारवायची जागा गेली फरशी आली कडप्पा आलाय किचन गॅस चूल गेली गॅस आलाय चपातीला पोळी म्हणते बस एवढाच फरक झालाय पण गव्हाचीच चपाती बाजरीची करते नाही काय नाही महाराज लोक फक्त कडक कपडे घालायला लागल्यात प्रतिष्ठा म्हणून जगायला लागल्यात नाही तर घरांमधून लोक पुरी संपल्यात काय म्हणते तुम्ही गरज राहिले नाही गरज राहिले नाही जमिनीला बाजार वाढले तर वादी झाली बहीण प्रतिवादी झालाय भाऊ कोणला सुधरिता सुधरिता कोणला बहीण भावाच्या विरोधात तारखी चालू या 2-4 वर्षात बायाने तर असा कार्यक्रम केलाय लग्नामध्ये मुलाच्या मागे उभा राहणारा मामाच बदलावलाय आता एक नवीन मामाची अवलाद आली कुठून गुरु मामा कुठून पैदा झाला ना मामा वांगळा करून हल्ला पाहिजे कुठून आला नाही तो गुरु मामा सख्या भावाशी बोला ना गुरु माझी कोणती कुठून पैदा केली तुम्ही गुरु मामा एक वाक्य सांगा महिला म्हणलं ए भाच्याच्या मागे उभा राहिला फाटक्या कपड्यातला मामा शोभतो काय मध्ये तुमचं त्याचा शर्ट फाटलं फाटू द्या ना काय भर फाटत शर्ट फाटू द्या दाढी वाढू द्या त्याच्या पायात चप्पल नसू द्या पण भाच्याच्या उभा राहिला तो शोभूनच दिसतो आणि ते लग्नही शोभून दिसतं उगाच आपला पैसा मिळाला म्हणजे काही करीत राहायची येण्यावानी आणि मग तो गेला ना हाय यायचा बंद झाला दुसऱ्या लग्नाला 3रा मामा उठवला मांडलेला मामा उठवला गुरु मामा मारला काही नवीन आमच्या तो बरं पैदा होत्या मामाही मिळाल्या झाला गुरु मामा काय आता गुरु मामा हे मामा मी आज दुपारी त्याला सांगू नका भाऊ मारला तू बाबांनी सांगितलं मामा मामी आली हो महाराज रक्ताचं ते रक्ताच काय मत आहे तुमचं तुम्ही किती मोठे व्हा महाराज रक्ताचे नाते ते रक्ताचेच आणि पाया पण सांगतो कीर्तनात हे इंदुरीकडचं कीर्तन आहे आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही महाराज उलथू द्या मरून महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज बोय तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं एक आणि तुमचा मित्र म्हणून ऐकायचे एक कोणाशी दुश्मनी करा भावांशी दुश्मनी करी जाऊ नका प्रसंगाला भाऊचे हे झालं ठेवायचे बाकीचं जेव्हा काय लबाड जग आहे काय म्हणणार बाकीचं जे लबाड आहे ते सगळं जग लबाडाचे काय म्हणे तुम्ही फक्त दिलं घेतलं तर जग घेणे तर जगाला काय घेणे पण भाऊ तो उद्या तुमच्यावर कोणताही प्रसंग आहे उद्या महिला मंडळ गुरु मामा येईन का मामा मामाची प्रसंग जाऊ दे नाही पण त्याच्या डोळ्याची कणतरी ओली होईल परिस्थिती नाही पैशाने सुद्धा विचारलं तो दरवाज्यात येऊन तरी जाईल हे बाकीच्यांना काय घेणे
काही गेलं नाही. भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे तर त्याचा मुक्काम पोते ते दाणा निघून गेला का त्याचा मुक्काम चुली ते काय गेलं. हा भ्रम आहे. आणि 99% जनता कशा दे आपल्याला वाटतं आम्हाला लई मित्र आहेत 5 वाजता लई फोन कर द्या. पागल आहे तू. त्या मित्रांना पाजू नको त्या मौतीला सुद्धा येणार नाही. चालू आहे म्हणून 5 वाजता मित्र आहे. भोपळे चालू आहे ना भोपळे. आज किती आहे मित्र काहीच आहे. तो पुढे बसायचं संध्याकाळी म्हणून विचारितोय. भोपळ्या वारा जाऊ दे मला. काही घेणं नाही. चिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी म्हणून करायचे. कीर्तनाला झाली सुरुवात. पाटापाटा बोलायचं. आता मी तो पुढे कष्ट करणाऱ्या बाईनं उपास करायचे. फायनल तुम्हाला काय आला पहिलाच गुरुवारी. आता उद्यापासून लागला मार्गशीर. पुरुष मंडळीने उत्तर द्यायचं पटकन. माणसानं मराव किंवा नाही. हा म्हणा नाही म्हणा मरो. बरं नाही म्हणले तरी मारणारच आहे. हा म्हणलं तरी मारणारच आहे. म्हणजे मरावा लागणार आहे. पुरावा. दुसरा अध्याय. उपजे ते नासे नासले पुनरपी दिसे हे घट्टी काय यंत्र जायचे. फायनल झालं बरं का. आता आता कधी मारावा घ्या लिहून. आता प्रत्येकाचं उत्तर मारावंच लागेल. आता कधी मारावं घ्या लिहून. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तर आयन असावं. 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावी. 5 शरीराचं तापमान समान असावं. आणि 6 माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. अशी बोगसगिरी चालत नाही. पुरावा अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 आणि त्याच्यावरच्या ओव्या. आता 21 तारखेपर्यंत आता आयन 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तर आयन असावं. आता कोणता आहे. आता दक्षिण आहे. अजून 21 तारखेपर्यंत दक्षिण आहे. 21 ला आता उत्तर आहे लागेल. 21 तारीखपासून मारणाऱ्यांची संख्या कमी. दिवाळीच्या काळातलाही सपाटा होत होतो. येई गेला का येईन राहिली येईनीचा भाव गेला. दिवाळी नाहीच. आता ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तरायण असावं. 4 मर्तानेंद्रिय टवटवीत असावा. 5 माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. झाल्या अटी. मग एकानं मला कीर्तनात उभं राहून विचारलं जर ह्या 6 अटीमध्ये माणूस मेला तर त्याला मोक्ष किंवा वैकुंठाला जातो तो भाग सोडा. मग हे मध्येच मेले हे कसे. ही गाडी खाली गेली. गाडीनं उडवली. कॅनल मध्ये गेले. वायर हातात धरून गेले. फाशी घेऊन गेले. औषध पिऊन गेले. हे कसे. हे कर्माचे. इथं काय तुम्ही त्याला डोकं नाही लावायचं. तुला माहित होतं ना आपली चुरून लाईट गेले कशाला वायरीला हात लावायचं. असं नाही. ते तुमचे मरण कशाने कर्म. त्याला का त्यातली मरण नाही. ते ज्ञानेश्वरीतली मरण नाही. तुम्हाला काय सासुरवास होता तुला मरून घ्यायला. काय सुनाला सासुरवास आता सध्या मरून घ्यायला. एक वाक्य सांगा माहिती म्हणलं. सासुरवास शब्दच नाही सध्या. ज्यांना खरा सासुरवास ते शब्द बोला ना. खरा सासुरवास या 10-5 वर्षात गाड्यांना नाही. खरा त्या बिचाऱ्याला बॉम्ब लावली म्हणजे गावाला विडे बाई काही 50% जागा बायांना दिल्या. पदांवर बाया नेऊन तुले म्हणून गड्यांची अक्कल बंद झाली. गडी डोकंच बंद झालं त्यांचं. तिनं काय झालं का म्हणायचं मी घटस्फोट गेले बाई मी कपडे धुतो बाई. काय तुम्हाला सासुरवास आहे. काय सासुरवास आहे. काय सासुरवास आला. हे मग ते लबाड आहे. अरे 10 वर्षापूर्वी पुरीचं लग्न झालं. पोरगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर पुरीची आई म्हणत होती हे बघ कष्ट करायचे आणि पोटभर खायचं. तक्रार आली तर तू येईल मी आहे. आता 5-6 वर्षापासून आई सांगते एखादा महिना पाय. सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. त्याला आपण टपरी टाकून देऊ. पाहुण्याला कांद्याला पाणी भरील तरी पाहुणा पोट भरील पण तो कष्ट करायचे नाही.
50% पुरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईने केलं, ध्यानात ठेवा. हे दिसते अशा बघतोय नाही खोडीच्या. पुरीचा फोन आला चालली थोबाडवाशी, काम नाही का तुला काही, मग ना वावरात उलट ना. जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावर लिहून घे, पुढची दिवाळी खात नाही, लिहून घे. नाही तर त्या मला शिव्या भया कोणाला काय तुम्ही मग तर दुपारच मी लिहितो. आज तू तर मला शिवी देऊन तर पाय प्रयोग कर, नेहमीच तू. विनोदाचा भाग सोडा. तुम्ही सगळं बदलू शकता, प्रारब्ध बदलू शकत नाही. काय मध्ये तुम्ही बदलाल का? मग तुमच्या मुलीच्या प्रारब्धात असेल ते घडल, त्यात काय एवढं विशेष आहे? कोणत्या राजाला वाटलं होतं का माझी मुलगी वनवासाला जाईल, पण जनकाची पोरगी वनवासाला गेलीच ना. काही जनकाला वाटलं होतं का माझी पोरगी आज राजानं बिचाऱ्यानं मुलगी सांभाळली, स्वयंवर मांडून मुलगी रामाला दिली, पण बिचाऱ्याने जमिनीवर पाय ठेवला नव्हता, ती कुठे गेली 14 वर्ष? काय तुम्हाला रोग आहे? नीट वाक्य आहे का? प्रारब्ध बदलाल का तुम्ही? आणि उद्या तुमच्या मुलीने नवऱ्याच्या घरी कष्ट केले नाही, इस्टेट कमवली, काय वाटून देणार नाही तुम्ही? वाटून देणार नाही. मग तुमच्या मुलीने थोडेफार कष्ट केलं ना, अडचण आली कुठं? महाराज लोकांची प्रवृत्ती इतकी हलकट झाली. मुलीला पाहिलं, पाहुणे आले, फायनल झालं जवळजवळ. त्याला विचारलं का फायनल? तुम्हाला मुलगी द्यायला हरकत नाही त्या घरात हो, पण त्या पोराला 3 भाऊ आहे हो. तुला पोरगी ती घालणार यायची का एकाच द्यायची? एकाच द्यायची, पण जावयाला भाऊ नसावा इतके विचार खाली आलेत का नाही? बोला, इतकी पातळी खाली गेली हो लोकांना. नाही तो एकटा पाहिजे. किती हलकट विचार आहे. अरे जुना धोत्रावाला म्हातारा होता, 100 म्हशी पाळीत होता, 3 महिने भाताची लागवड करीत होता, भाताच्या थप्प्या वाट्यावर पडेल होत्या, 15 म्हशी वाट्याच्या खाली होत्या, घर काऊनच होतं. माणसं म्हणायचे घरात जाऊ द्या, माणसं गरीब आहेत पण दारात लक्ष्मी आहे, देऊन टाका मुलगी. अरे 15 म्हशी आहे त्याच्या दारात, 4 बैल आहे, देऊन टाका मुलगी. आता पोरींच्या बाप इतके हुशार झाले, शेतकरी नको, शेती पाहिजे. त्या बापाची पेंड आहे, शेतकरी नको. वाक्य ऐकलं का नीट? शेतकरी नको, शेती पाहिजे. शेतकरी नको, पोरगा शेतकरी नको, पण शेती. प्रारब्ध आहे. ऐकायला का वाक्यात उत्तर? प्रारब्ध. पाय लागला तर आईला तरली, नजर टाकली तर शबरी तरली, नाव घेतलं तर दगड तरली, त्याचा बाप पुत्र शोकाने मिळाला. काय प्रारब्ध आहे? पाय लागला आईला तरली, नजर टाकली शबरी तरली, नाव घेतलं दगड तरली, रामाचा बाप पुत्र शोकाने मिळाला. आणि जटायू नावाचा पक्षी रामाच्या मांडीवर मिळाला. तुम्ही काय प्रारब्ध घेऊन? तुम्ही काय प्रारब्ध घेऊन? आणि लोकांनी समजलं मा वाईट काय मा वाईट काय रोज. 6 मुलं आईला झाली, महिला मंडळ. 6 मुलं आईला झाली, 6 मुलं आईला झाली, पण एकही पोरगा आईच्या स्तनातलं दूध प्यायला नाही. हात मारला, 8वा उलटा दूध तुपलीत बसून दुसरीकडे दूध प्यायला गेला. आणि एकही भाऊ 1 तासाच्या पुढे जागला नाही. सख्या मामाने 6 पोरं आपटली. काय होतं तिथं? काय होतं तिथं? प्रारब्ध. आणि 8व्या जन्माला आला, दूध प्यायला दुसरीकडे गेला, तो 125 वर्ष राहिला. कृष्णाचा अवतार 125 वर्ष, आणि त्याचे 6 भाऊ 1-1 तासात मेले. प्रारब्ध आहे. तुम्ही आपलं काही करीत बसायचं, मायापुरीला दुःख नको, मायापुरीला सुख नको. काय पाहिजे तुम्हाला? पाहिजे काय? पुरीला शेण मारायचं नाही, पुरीनं भांडे घासायचं नाही. तुमची मुलगी करून न्यायची कशाला? बोल नक्की मॉडेल दाखवायचं का दारात उभं करून? म्हणून पोरं सोरं ध्यानात ठेवा. गोरी बायको कधी करायची नाही, कधीच करायची नाही. फुकाट मिळाली तरी करायची नाही. मी आला असतो. गोरी बायको गेली म्हणजे ते करून करायचं काय? उन्हात नेवा लाल पडती, लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती का? बायको सावळी पाहिजे, वांगे लावाया चालत, चिंगळ्या निवडाया चालत. ज्यांनी नाही बऱ्या बायका केल्या, त्यांच्या बायका निघून गेल्या. मग ते दिंडीत आमच्या बोकांडे आले, वाळवंटापासून महात्मा. लोक बाह्य रंगाच्या नादी लागलेत महाराज.
परमार्थ हा जसा अंतरंगाचा आहे तसा संसार सुद्धा अंतरंगाचा आहे. काय करते यांना एक मराव किंवा नाही. मग तुम्ही म्हणाले मधीच मरित हे कसे मरत आहे. 17वा अध्याय. झाड जाणीचे फुले मानत जाणीचे फुले आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. तुम्ही डोकं लावायचं नाही. तुम्हाला जसं मारायचं तसं मारा. बंद पडेल गाडी खाली गेला. तू कोण सांगितलं होतं तुला. गाडी उभी होती चांगली तुला. हा पिऊन त्या गाडी खाली गेला आणि माणसं म्हणजे नशिबाचा भाऊ. गाडी खाली. हे हाताने मरणं, फाशी घेणं, औषध पिणं, गाडी खाली जाणं, विहिरीत मरणं, हे फाशी हे कर्माचं फळ आहे. हे तुम्हाला शास्त्रात बसत. शास्त्राचे मरण 7 1 दिवसा झालेला असावा. 2 शुक्ल पक्ष असावं. 3 उत्तरायण असावं. 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावा आणि माणूस खाता खाता मारावा. खात राहा खाता खाता मारावा. खात राहायचं. जी माणसं ती काही माणसं 3-3 महिने अन्न पाणी सोडे द्या मेल येते. मग दूध द्यायचं मारायच्या टायमाला. आयुष्यभर 90 मारायच्या टायमाला दूध.